नमस्कार मंडळी. आज हा 10 वाजताचा व्हिडिओ मी लाईव्ह करत नाहीये. हा रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघताय त्यावेळेस मी प्रवासात आहे आणि त्यामुळे मला लाईव्ह करणं शक्य नव्हतं, म्हणून मी अगोदरच हा व्हिडिओ करून तो इथे टाकलेला आहे. राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. पण विरोधी पक्ष नेत्यांनी, भले मग ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असो, देशाच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे की नाही. साधारणतः देशाचा विरोधी पक्ष नेता हा देशाचा विचार करणाराच असतो, कारण तोच मग भविष्यात कधीतरी पंतप्रधान या पदावर बसू शकतो. पण राहुल गांधी मात्र या देशावर म्हणजे भारतावर कोणता सूड घेत आहेत असा प्रश्न निर्माण होतो. आणि जर तुम्ही आतापर्यंतचा सगळा घटनाक्रम बघितलात तर राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत की चीनचे एजंट आहेत असं वाटायला लागतं. आणि त्याचाच वाप मी या व्हिडिओत करणार आहे. मी जी काही घटनाक्रम सांगणार आहे, जो काही घटनाक्रम सांगणार आहे तो तुम्ही ऐकलात की तुम्हालाही प्रश्न पडेल की राहुल गांधी हे खरंच या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत का, की चीनचे एजंट आहेत, हा प्रश्न तुम्हालाही पडेल. 7 ऑगस्ट 2008 तारीख लक्षात ठेवा मित्रांनो. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांच्यात एक एमएयू साईन झाला, एक सामंजस्य करार झाला. त्यात काय होतं, म्हणजे फोटो तर तुम्ही बघितले असतील, ते फोटो खूप गाजले होते. पण नेमकं त्या सामंजस्य करारामध्ये, एमएयू मध्ये काय होतं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. ते काही बाहेर आलेलं नाही. ज्या वेळेस राहुल गांधी आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षांचे नेते यांचा फोटो हा प्रसिद्ध झाला त्यावेळेस देशात एकच गदारोळ झाला होता. पण ना राहुल गांधी यांनी त्याचं काही स्पष्टीकरण दिलं, ना काँग्रेसकडून त्याचं काही स्पष्टीकरण आलं. पण त्या एमएयू मध्ये काय होतं हे बाहेर आलं नसलं तरीही त्यानंतर भारतातील इंडस्ट्रीचा विकास थांबला. भारताच्या संरक्षण क्षेत्रात अनेक अडथळे निर्माण करण्यात आले. इतकंच नाही मित्रांनो, तर भारत हा ज्या ज्या क्षेत्रात पुढे होता त्या क्षेत्रात तो मागे कसा खेचला गेला याचा अंदाज तुम्हाला पुढच्या घटनाक्रमांमधून येणार आहे. आणि हा घटनाक्रम जर तुम्ही बघितलात तर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. आणि याच राहुल गांधींची सध्या पुरोगामी तारीफ करतात. राहुल गांधींच्या तारीफाचे पूल बांधले जातात. पण राहुल गांधी ही व्यक्ती कशी देशविघातक आहे हे मात्र कोणीही सांगत नाहीये. एमएयू साईन झाला आणि त्यानंतर एक मोठी घटना भारतात घडली. त्यावेळेस भारत ॲल्युमिनियमच्या उत्पादनात सुपर पॉवर होण्याच्या मार्गावर होता मित्रांनो. ॲल्युमिनियमचं खूप चांगलं, खूप मोठं उत्पादन भारतात होत होतं. ओडिसात वेदांता प्रोजेक्ट हा होणार होता. हा कसला तर ॲल्युमिनियम शुद्धीकरण यासाठी तो प्रोजेक्ट होणार होता. पण देशविघातक शक्तींनी त्याला जोरदार विरोध केला. तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. खरं म्हणजे ॲल्युमिनियम मध्ये देश हा स्वयंपूर्ण तर झाला असताच, पण मोठ्या प्रमाणात भारत ॲल्युमिनियमची निर्यातही करू शकला असता. मात्र या प्रोजेक्टला विरोध झाला आणि केंद्रात असलेल्या काँग्रेसच्या सरकारने या प्रकल्पाची एनओसी रद्द करून टाकली.
रद्द केली मित्रांनो. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, भारताला नाही मिळालं. पण मग परिणाम काय झाला जागतिक स्तरावर? तर चीन जगातील एकूण 50% अॅल्युमिनियम उत्पादक म्हणून पुढे आला. भारत मात्र अॅल्युमिनियमसाठी इतर देशांवर अवलंबून राहू लागला. वेदांता प्रोजेक्ट हा रद्द केल्यामुळे, का तर काही पर्यावरण प्रेमी, आता पर्यावरण प्रेमी हे कुठल्या पक्षाचे असतात आणि त्यांना कोण सपोर्ट करतं हे मी काय वेगळं सांगायला नको. हे कम्युनिस्ट, हे चीनच्या सगळ्या पैशावर जगणारे आहेत, कम्युनिस्ट आहेत, नीच. ते चीनच्या पैशावर जगणारे आहेत आणि त्यांनी पर्यावरणाच्या नावाखाली या प्रकल्पाला विरोध केला. आणि जिथे भारत हा अॅल्युमिनियम उत्पादनात सुपर पॉवर झाला असता, तिथे तो प्रोजेक्टच रद्द झाला आणि चीन भारताच्या पुढे गेला. 50% जागतिक उत्पन्न चीन काढतोय आज. आणि भारत जो निर्यातदार होऊ शकला असता, तो अॅल्युमिनियम मित्रांनो आयात करू लागला. हा पहिला प्रसंग आहे. दुसरा प्रसंग मंडळी, कॉपर अर्थात तांब. या तांब्यामध्ये भारत पूर्वी सक्षम होता, उत्पादनात सक्षम होता. भारतातून तांब निर्यात केलं जायचं. स्टारलाइट कॉपर या प्रोजेक्टचे विस्तारीकरण करण्यात येणार होते. हा जो स्टारलाइट कॉपर हा जो प्रोजेक्ट आहे, हा तांब शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट. जागतिक स्तरावरून मागणी वाढली होती, निर्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार होती आणि म्हणून या स्टारलाइट प्रकल्पाचं विस्तारीकरण होणार होतं. पण त्याच्या विरोधात पुन्हा या पर्यावरणवाद्यांनी निदर्शनं केली. ही निदर्शनं हिंसक झाली. त्यात 13 जणांना प्राण गमवावे लागले, अनेक जण जखमी झाले आणि विस्तारीकरणाचं काम थांबवण्यात आलं मित्रांनो. पूर्णतः विस्तारीकरणाचं काम थांबलं. परिणाम काय झाला? भारत कॉपर निर्यातदार होता, तो कॉपर आयातदार झाला. चीनला टक्कर देत होता भारत पूर्वी कॉपर उत्पादनात, तो भारत कॉपर आयातदार झाला आणि चीनची जागतिक स्तरावर दादागिरी वाढली. इथे पण फायदा कोणाचा झाला? चीनचा झाला मित्रांनो, चीनचा झाला. हा चीनचा फायदा होण्यासाठी या स्टारलाइट कॉपर या प्रोजेक्टचं विस्तारीकरण थांबवण्यात आलं का? थांबवलं गेलं का? शक्यता नाकारता येत नाही मित्र, शक्यता नाकारता येत नाही, कारण पुरावे तसे स्पष्टपणे निर्देश करत आहेत. हा दुसरा प्रसंग. तिसरा प्रसंग, देशात सेमीकंडक्टरचे उत्पादन करण्याच्या प्रकल्पाबाबत 2005 तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. 2005 साली एक प्रकल्प भारतात येणार होता. सेमीकंडक्टर आता नवीन युगाचा आत्मा आहे, नवीन युगाचा आत्मा आहे मित्रांनो. आणि हा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट आता मोदी पुन्हा सुरू करतायत, पण तो 2005 साली सुरू झाला असता आणि आज जर तो झाला असता ना, तर भारत कुठल्या कुठे गेला असता विचार करा. हा प्रोजेक्ट भारतात येणार होता. दी पल्स नावाची कंपनी भारतात हा सेमीकंडक्टर उत्पादन करण्याचा प्रकल्प सुरू करणार होती. पण जर हा प्रकल्प भारतात झाला असताना, तर जागतिक स्तरावर चीनची जी दादागिरी आहे सेमीकंडक्टर बाबत, ती मोडून निघाली असती मित्र, मोडून निघाली असती. मग चीनची दादागिरी मोडून निघेल असा प्रकल्प खरंच भारतात होईल का? नाही होणार. तसंच झालं. या प्रकल्पाला जाणून बुजून अडवण्यात आलं.
त्या कंपन्यांना म्हणजे दीपल्स या कंपनीला सरकारी पातळीवर कुठलीही मदत देण्यात आली नाही. इतकंच नाही तर परवानग्या देण्यासाठी सुद्धा दिरंगाई करण्यात आली. मनमोहन सरकारकडून कोणती मदत झाली नाहीच, पण यांच्या या प्रकल्पात थोडा कसा घातला जाईल हे सरकारी पातळीवरून बघण्यात आलं. शेवटी दीपल्स ही कंपनी चीनमध्ये गेली मित्र. चीनमध्ये गेली कारण चीनला ते हवंच होतं. चीनने त्यांचं स्वागत केलं, ती कंपनी तिथे गेली आणि भारत 2 दशकं मागे गेलं. आज जर सेमी कंडक्टर प्रकल्प भारतात सुरू झाला असता तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज प्रत्येक ठिकाणी सेमी कंडक्टर लागतोय. या युगामध्ये भारताने काय क्रांती केली असती इमॅजिन करा मित्र. चीनसाठी हा प्रकल्प धुडकावण्यात आला. संदर्भ कुठे जातो? काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांच्यामध्ये जो सामंजस्य करार झाला त्यानंतरच हे सगळं का होत होतं भारतात? प्रश्न तर पडणार ना, तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना प्रश्न पडणार. आणि पुन्हा सत्तेत कोण होतं? काँग्रेस होती मित्रा. सत्तेत काँग्रेस होती. जुलै 2017 हे तर तुम्हाला माहित असेल तारीख, म्हणजे हा कालावधी. डोकलाम तिथे भारतीय सैन्य आणि चीन सैन्य यांच्यात जटापट झाली. आपले 43 जवान 30 43च बहुतेक 30 ते 43 जवान गेले. त्यानंतर राहुल गांधी यांचा पवित्रा कसा बदलला ते सरकारला प्रश्न विचारू लागले. उलट भारतीय सैन्यांनी शौर्याची शर्त केली आणि दुप्पट चिनी सैनिक मारले. दुप्पट चिनी सैनिक मारले मित्रांनो. पण तरी राहुल गांधी काय विचारत होते? चीनने भारताची किती भूमी घेतली हे सांगा. कारण त्याच वेळी म्हणजे हे डोकलाम झालं त्याच वेळी राहुल गांधी हे दिल्लीतील चीनच्या दूतावासात गेले होते आणि तिकडच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली होती. त्यानंतर 72 दिवस, 1-2 नाही मित्रांनो, 1-2 नाही, सलग 72 दिवस राहुल गांधी ओरडत होते. काय ओरडत होते? चीनने भारताची किती भूमी घेतली ते सांगा. खर तर भारतीय सैनिकांनी इंच इंच भूमी लढवली होती. पण चीनला सोयीस्कर असाच प्रचार कोण करत होतं? राहुल गांधी करत होते मित्र. राहुल गांधी करत होते. त्यांचे पणजोबा म्हणजे नेहरू हे जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस चीनने काय काय लाटलं, किती भूमी लाटली याच्याबद्दल राहुल गांधी बोलत नाहीत. याच वेळेस बोलतायत कारण इथे चीनला फटका बसला होता. आणि त्याच चीनच्या शौर्याची गाथा राहुल गांधी अप्रत्यक्षरित्या गात होते. अप्रत्यक्षरित्या गात होते मित्रांनो. त्यानंतर राफाईल विमानांचा वाद सुरू झाला. चौकीदार चोर आहे, आठवतंय मित्रांनो? हे राफाईल, फ्रान्सकडून राफाईल विमानं मिळू नयेत याकडे राहुल गांधी अगदी टकलावून बघत होते. कोणत्याही परिस्थितीत भारताला राफाईल विमानं मिळू नयेत यासाठी राहुल गांधींचे प्रयत्न सुरू होते. पुटिन काय केलं? भ्रष्टाचार झाला. राफाईल कशाला हवीत म्हणत होते. हे प्रकरण शेवटी कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने फटकारलं. पण तरीही राहुल गांधी बोलत होते, राफाईल नको सांगत होते. भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे काढून राहुल गांधी भारत सरकारवर टीका करत होते, मोदींवर टीका करत होते, भाजपवर टीका करत होते. कशासाठी मित्रांनो? कशासाठी? या चीनला या राफाईलची भीती होती. भारताकडे राफाईल झाली तर भारत आपल्याला डोईजड जाईल. जे ऑपरेशन सिंदूर मध्ये दिसलं, चीनने किती अगोदर ओळखलेलं बघा.
ऑपरेशन सिंदूर मध्ये दिसलं, चीनची विमानं राफेल पुढे काहीच करू शकली नाहीत. जो पराक्रम ऑपरेशन सिंदूर मध्ये या राफेल विमानाने केला, ती जर नसती विमानं तर काय झालं असतं? चीनची विमानं पाडली, त्याला राहुल गांधींनी विरोध केला. आणि कशासाठी? फक्त चीनला फायदा व्हावा म्हणून. मित्रांनो, मुद्दा नंबर 6. 2019 मध्ये भारताने चीन सीमेलगतच्या भागामध्ये रस्त्याचे जाळे तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला. शस्त्रसामुग्री वेळेवर सीमारेषेवर जावी यासाठी ह्या रस्त्यांचं जाळं उभारलं जात होतं. चीनच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी हे रस्ते अत्यावश्यक होते. पण भारत रस्ते बनवतोय म्हटल्यावर चीन हादरला आणि त्यांनी आपलं अजून एक पिल्लू तिथे सोडलं आणि ते पिल्लू म्हणजे सोनम वांगचुक. अर्थात पर्यावरणवादाचा मुखवटा बघून ते तोंडावर टाकून हे वांगचुक तिथे उपोषणाला बसले या रस्त्यांच्या विरोधात. रस्त्यांच्या विरोधात 6व्या शेड्यूलची मागणी करण्यात आली. लष्करी आस्थापनासाठी स्थानिकांची परवानगी घ्यावीच लागेल अशी ही मागणी होती. का घ्यावी लागेल? आणि तुम्ही म्हणजे हे वांगचुक काय कशासाठी करत होते? चीनला पाठिंबा म्हणून, चीनला भीती वाटते म्हणून या रस्त्यांची, भारतीय सैनिकांना वेळेवर रसद पुरू नये म्हणून. या वांगचुकला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता मित्र. जंतर मंतरवर तर बघितलंच, त्याच्या अगोदर पण तिथे पहिला पाठिंबा होता. मुद्दा क्रमांक 7. अरुणाचलमध्ये सियांग हायड्रो प्रोजेक्ट हे भारताचे चीनला उत्तर होते. चीन पाण्याचा त्यांच्याकडून येणाऱ्या नदी, तिबेटमधून येणाऱ्या त्यांच्याकडून येणाऱ्या पाण्याचा हवा तसा वापर करत होता. ही दादागिरी होती. ही दादागिरी मोडून काढण्यासाठी हा सियांग हायड्रो प्रोजेक्ट महत्वाचा होता. पण त्यालाही स्थानिकांनी विरोध केला. त्यांना उस्कवणारे पुन्हा वांगचुक आणि राहुल गांधी होते अशी चर्चा आहे. हे नाहीये ठोस पुरावे, पण चर्चा आहे. का? कारण तो प्रोजेक्ट झाला असता तर चीनची दादागिरी तिथे मोडून निघाली असती. न पर्यावरणवादाच्या नावाखाली हे करण्यात आलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे राहुल गांधी सातत्याने अदानी अदानी ओरडतात. अदानी, तुमने ये खरेदी किया, पैसा अदानी के जेब में जाएगा. असा एकही दिवस जात नाही की राहुल गांधी अदानींच्या विरोधात बोलत नाही. अदानी हे भारतातले उद्योगपती आहेत आणि हा उद्योगपती असा एक उद्योगपती आहे की जो थेट चीनला आव्हान देतोय जागतिक स्तरावर. अदानींनी कोलंबो पासून ग्रीक मोरोक्को पर्यंत, कोलंबो श्रीलंकेत, चीनच्या कंपन्यांना मोठं आव्हान दिलेलं आहे. अदानींनी अनेक क्षेत्रात या चीनची मक्तेदारी मोडून काढलेली आहे. हे धाडस जागतिक स्तरावर चीनला आव्हान देण्याचं धाडस फक्त अदानींनीच केलेलं आहे मित्रांनो. अदानींनी केलेलं आहे. पण अशा प्रकारे अदानी आव्हान देत आहेत म्हटल्यावर राहुल गांधी त्याच्या विरोधात ओरडायला लागणार, कारण ते चीनला आव्हान देत आहेत. राहुल गांधी अंबानींबद्दल का नाही बोलत? इतर उद्योगपती आहेत त्यांच्याबद्दल का नाही बोलत? नाही बोलणार. कारण जागतिक, मोरोक्को, ग्रीस, आता अमेरिकेत पण अनेक ठिकाणी अदानी ही कंपनी चीनच्या कंपन्यांना आव्हान देते. चीनच्या कंपनींची अक्षरशः फाटलेली आहे. हे तुम्हाला कोणी नाही सांगणार. आणि तिथे चीनला अदानींची भीती वाटते आणि त्यामुळे चीन अदानींना कसं मोडता घालता येईल हे बघतोय आणि राहुल गांधी अदानींना विरोध करतायत.
आता तुम्ही सांगा याच्यामध्ये गौड बंगाल काय आहे? काय आहे गौड बंगाल मित्रांनो? तुम्हाला एव्हाना ते कळलंही असेल. हा 8वा मुद्दा झाला. 9वा मुद्दा, कोविडमध्ये भारताच्या वॅक्सिनला सर्वात मोठा विरोध कुठून झाला? अर्थातच भारतातून झाला. त्या विरोधात नेतृत्व कोण करत होतं? राहुल गांधी करत होते. चीनची वॅक्सिन जगभरात प्रसार करण्यासाठी तर हा विरोध नव्हता ना. कारण भारताने अनेक छोट्या देशांना ते वॅक्सिन दिलं. त्या देशांच्या प्रमुखांनी चक्क मोदींच्या पायावर लोटांगण घातली आणि भारतातले नतद्रष्ट चीनचे हुजरे मात्र या वॅक्सिनला विरोध करत होते, मोदींना विरोध करत होते. आता कळलं कसा तो विरोध झाला. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे 10वा मुद्दा, राहुल गांधी आता चीन म्हणजे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट हा जो निकोबार बेटावर होतोय त्याला विरोध करतोय. का? मंडळी, हा जो प्रोजेक्ट आहे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट, यामुळे हिंद महासागरात भारताचे सामरिक सामर्थ्य वाढणार आहे. इतकंच नाही तर भारताला चीनवर नजर ठेवता येणार आहे. जगभरात या प्रोजेक्टची चर्चा आहे. भारत अधिक शक्तिशाली होणार आहे या प्रोजेक्टमुळे. पण असं असेल आणि चीनच्या विरोधात असेल तर कोण पोचतं तिथे? अर्थात राहुल गांधी पोचतात. राहुल गांधी निकोबारला गेले, तिकडच्या पर्यावरणावर बोलू लागले, झाडं कापली जातील, अमकं होईल तमकं होईल. पुन्हा या प्रोजेक्टला विरोध त्यांनी सुरू केलाय. अर्थात तो विरोध मोडून सगळं होणार आहे. भारताचा फायदा त्यात आहे म्हटल्यावर त्याला विरोध करणं, एवढंच ही मंडळी करतायत मित्रांनो, एवढंच करतायत. कारण त्यांना भारताचा तोटा झाला तरी चालेल, पण चीनचा फायदा हवाय, फायदा हवाय. आता ही 10 उदाहरणं मी तुमच्या समोर मांडली. या उदाहरणावरून तुम्ही काय सांगा? कॉमेंटमध्ये नक्की सांगा, काय सांगा. मग तुम्ही म्हणाल एवढं सगळं माहीत असताना मोदी सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही? मंडळी, अनेक गोष्टींचे कागदोपत्री पुरावे हवे असतात. प्रत्यक्ष जरी आपल्याला हे म्हणजे काल आणि स्थळ नुरूप हे पुरावे आपल्याला दिसले, तरीही प्रत्यक्ष पुरावे हवे असतात आणि ते पुरावे अनेक वेळा शोधावे लागतात. पुन्हा लोकशाहीमध्ये जनता त्याचा कल कुठे आहे? समजा उद्या अनेक डेक्कन हेराल्ड मध्येच राहुल गांधींना अटक केली तर भारताची जनता अशी आहे ना की ती सहानुभूतीपूर्वक विचार करते, हृदयाने विचार करते. अजून त्याच्यात बदल झालेला नाहीये. ती सहानुभूती राहुल गांधी यांना मिळणार. त्यामुळे अशा गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. पण त्याच वेळेस भारताचं हित जपताना त्या व्यक्तीला खड्यासारखं बाजूला कडून एकटं पाडायचं असतं. या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपने तेच केलं आणि म्हणून राहुल गांधी यांचं जे फ्रस्ट्रेशन दिसत होतं ना, ते त्यातून दिसत होतं. त्यातून दिसत होतं राहुल गांधी यांना कळत होतं की आपल्याला वेगळं केलेलं आहे, आपल्याला आता कुठेही थारा नाहीये, हे त्यांना दिसत होतं. आणि म्हणून असे गेम्स हे राजकारणात करावे लागतात. राहुल गांधी या देशासाठी काय आहे आता हे मीच नाही सांगणार, तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास इथे थांबतो. उद्या मात्र जे रविवारी 10 वाजता रात्री लाईव्ह मध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.